13 वर्षानंतर येरवडा पोलीस स्टेशनची 3 एकर जमीन गाजत आहे. कारण IPS अधिकारी म्हणजे पूर्व IPS अधिकारी मिरन चड्डा बोरवणकर यांनी लावलेले आरोप त्यांच्या पुस्तकामध्ये जे त्यांनी नमूद केलं होतं की ही जमीन एका बिल्डरला देण्यात यावी आणि कोण तो दादा आहे हे पण सांगितलं. आज चर्चा होत आहे, पण यासोबतच तो बिल्डर कोण याच्याबद्दल काही दस्तावेज आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. आपल्यासोबत प्रशांत अहेर आहेत, जे की एक वरिष्ठ पत्रकार आहे आणि त्यांच्याजवळ असे काही डॉक्युमेंट्स आहे ज्यावरती स्पष्ट कळते की याच्या मागे कोण ते मोठे बिल्डर होते. कारण मिरन चड्डा बोरवणकर मॅडमनी हे सुद्धा सांगितलं की त्यावेळेस जो बिल्डर ज्या बिल्डरला ती जमीन पाहिजे होती नंतर त्याला अटक करण्यात आली. प्रशांत, तुम्ही सांगा की तुम्ही त्यावेळेस बातमी केली होती, काय ते डॉक्युमेंट्स त्यावेळेस तुम्हाला हाती लागले होते. तुमची मिरन चड्डा बोरवणकरशी त्यावेळेस सुद्धा म्हणजे 2011 मध्ये भेट झाली होती. काय काय आहे या डॉक्युमेंट्समध्ये, काय दिलेलं आहे ते सांगा. सरकारनं येरवडा पोलीस स्टेशनची जी जमीन आहे ती जमीन PPPवर विकसित करावी असं सरकारला कोणीतरी प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव रेकॉर्डवर आहे की नाही माहिती नाही. मात्र त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने 3 अधिकाऱ्यांची समिती गठीत केली गेली. तत्कालीन विभागीय आयुक्त, तत्कालीन पोलीस आयुक्त आणि राज्यातल्या एक सचिव होत्या. यांची समिती गठीत केली आणि त्या समितीला अशा प्रकारे ही जमीन आपण डेव्हलप करू शकतो का या अनुषंगाने एक प्रस्ताव तयार करायला लावला. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार झाला. त्याचे स्वारस्य अहवाल मागितले गेले आणि त्यातून एका कंपनीला ती जमीन PPP तत्वावर विकसित करण्याची परवानगी दिली गेली. आता हा योगायोग आहे का? तर हा योगायोग नव्हता. येरवडा पोलीस स्टेशनची जी जमीन आहे त्याच्या शेजारी एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आपल्याला आत्ताही दिसते. ती जमीन एक कोणाला तरी विकसित करायची होती, तिथला प्लॉट. आणि येरवडा पोलीस स्टेशनचा प्लॉट ॲडजस्टंट आहे. तो जर सलग प्लॉट बघितला तर तो चौकापर्यंत येतो, मेन चौकापर्यंत नगर रोडच्या. आणि तो खूप मोठा प्लॉट जो फ्रंटेज होऊ शकतो का जो उद्या डेव्हलप केल्यानंतर त्याचं कमर्शियल व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात आहे. आता तो जर प्लॉट मिळवायचा असेल तर पोलिसांना PPP तत्वावर हा एक ऑफर केली पाहिजे अशा तऱ्हेचा एक सरकारपुढं प्रस्ताव आला आणि त्याला सरकारमधल्या काही व्यक्तींचा छुपा पाठिंबा होता. त्यानुसार तो प्रस्ताव पुढं त्याला एक कायदेशीर स्वरूप देण्यात आलं आणि स्वरूप दिल्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन विभागीय आयुक्त आहेत त्यांनी एक पत्र दिलं. आता ते पत्र आपल्याकडं आहे की आपण हे बघू शकतो की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जी एव्हरस्माईल कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ती कंपनी कुठं आहे रजिस्टर? DB हाऊस, DB रिॲलिटी, DB हाऊसला रजिस्टर आहे गोरेगाव ईस्टला. त्यांना हा एक प्रकारचं लेटर ऑफ अलॉटमेंट जमीन अलॉट केल्याचं पत्र दिलं. ते ज्यावेळेस पत्र दिलं त्याच्या अटी शर्तींसह ते पत्र दिलं. त्याच्यावरती तारीख काय आहे? तारीख देतो नाही का? तारीख इथं सहीच आहे. इथं डिव्हिजनल कमिशनरांची सही आहे. डिव्हिजनल कमिशनर होते दिलीप बंड. 29/8/2009 हे पत्र दिलं. हे पत्र DB रिॲलिटीचे शाहिद बलवा यांनी काय शेरा मारला आहे, ॲक्सेप्टेड आणि प्लीज इथं पुढे एक लेटर आहे का त्यांना हे जे आम्ही स्वीकारलेलं आहे असं पत्र डिव्हिजनल कमिशनरांना द्या असं त्यांनी शेरा मारला. त्यानुसार एव्हरस्माईल कन्स्ट्रक्शन कंपनीनी डिव्हिजनल कमिशनरांना पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं? लेटर ऑफ अलॉटमेंट फॉर द प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट ऑफ एक्झिस्टिंग पोलीस अँड डेव्हलपमेंट ऑफ पोलीस प्रिमायसेस ऑफ शिवाजीनगर अँड पब्लिक प्रायव्हेट. तर हे लेटर आहे हे सप्टेंबर महिन्यात आहे की केव्हाचं आहे? 2009चं आहे. 2009चं आहे. सांगतो स्टोरी. आता हे सगळं पत्र दिलं तोपर्यंत शाहिद बलवा हे 2G स्पेक्ट्रममध्ये अडकलेले नव्हते. हा सगळा प्रवास इथपर्यंत झालेला होता. मग त्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन पोलीस आयुक्त होते की जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत सत्यपाल सिंग, त्यावेळेस ते होते. मात्र त्यांनी काल बोरवणकरांनी पण त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये हे म्हटलेलं आहे. सत्यपाल सिंगांनी एक हुशारी काय केली की त्यांच्या काळात हा जरी करस्पॉन्डंट झाला असला तरी फिजिकल पोजेशन एव्हरस्माईलला मिळू दिलं नाही किंवा दिलं नाही. आपल्या काळात हे पोजेशन प्रस्ताव झाला आहे सरकारचा, पण त्यांनी काय पोजेशन दिलं नाही. त्यांची बदली झाली, मीरा बोरवणकर पोलीस आयुक्त झाल्या. त्यांनी जो प्रस्ताव आहे, जे लेटर अजून एक लेटर बाहेर आलेलं आहे की ते 29 मार्च 2010चं पत्र आहे आणि हे जे तुम्ही म्हणताय ते ऑगस्ट सप्टेंबर 2009चं आहे. मग डॉक्टर सत्यपाल सिंग हे जेव्हा की पोलीस आयुक्त होते त्यांचं इथं ट्रान्सफर केव्हा झाली, कुठल्या तारखेला झाली याची काही तारीख? ट्रान्सफर मला वाटतं
2010च्या सुरुवातीलाच झालेली आहे का 9च्या शेवटालाच झालेली आहे. त्यांचे तत्कालीन त्यावेळेस गृहराज्यमंत्री होते रमेश बागवे, ते वाद सर्वश्रुत आहेत. आणि त्यानंतर त्यांची ट्रान्सफर झालेली आहे. आणि ज्यावेळेस यांची ट्रान्सफर झाली तोपर्यंत यांनी जमीन त्यांनी अलॉट केली नाही. मीरा बोरवणकर पोलीस आयुक्त आल्यानंतर त्यांच्यापुढं हा प्रश्न उपस्थित झाला. मग त्यांनी तो सगळा एपिसोड त्यांच्याबाबत काय घडला आहे तो दावा त्यांनी केलेला आहे का त्यांना कसं बोलून घेतलं गेलं, त्यांना काय त्यांच्यासमोर नकाशे फेकले गेले, जे काय ते त्यांच्यासमोर घडलेलं आहे. आणि त्यानंतर हे पत्र ज्यावेळेस मला मिळालं, माझ्या हाती लागलं, तर मी त्यांच्याकडे गेलो मीरा बोरवणकरांकडे की डिव्हिजनल कमिशनरांनी हे पत्र अलॉट केलेलं आहे या कंपनीला, ही जमीन अलॉट केल्याचं पत्र दिलेलं आहे, पुणे पोलीस म्हणून आपला स्टँड काय. तर त्यांनी क्षणभर माझ्याकडे बघितलं आणि सांगितलं की नाही, माझा स्टँड आहे की जमीन पोलिसांची आहे आणि ती नाही द्यायची. आणि नाही द्यायची म्हटल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी बातमी दिल्यानंतर जो काही राजकीय गदारोळ व्हायचा तो झाला. तत्कालीन विरोधी पक्षनेते होते एकनाथ खडसे, त्यांनी स्टँड घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण, यांनी एक छुपा स्टँड घेतला आणि ही जमीन न द्यायचा असा एक काय म्हणतो आपण त्याला एक विषय चालू राहिला. तर तो विषय जवळपास त्या 2010च्या शेवटापर्यंत चालला. मग कधीतरी सप्टेंबर ऑक्टोबरला त्याच्यावर फायनल स्टँड झाला की ही पोलीस ही जमीन देणार नाही. यामध्ये जे नाव आज अजितदादा पवार यांचं येते आहे, त्यांचा रोल या पूर्ण डॉक्युमेंटमध्ये म्हणजे पेपरवरती काही आहे का? पेपरवर कुठलाही रोल सरकारचाच रोल असतो आणि सरकारच्या रोलमध्ये मंत्र्यांचा रोल थेट येत नाही. जमीन अलॉटमेंट करण्यासाठी सरकारने समिती नेमली होती आणि त्या समितीचाच हा निर्णय आहे. त्यामुळं त्या समितीतले सदस्यच याच्याबाबत क्लॅरिफाय करू शकतात. एक तर त्यांना हे स्वप्न पडलं होतं की ही जमीन आपण PPPवर विकसित करू, याचा अर्थ त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की जमीन PPPवर विकसित करायला पाहिजे. असं थोडंच कोणाला का राज्य सरकारची इतकी वाईट परिस्थिती होती की तिथं एक 100 कोटीचा प्रोजेक्ट पुणे पोलिसांसाठी करू शकत नव्हते, किंवा पुणे पोलिसांची इतकी वाईट परिस्थिती होती का ते 100 कोटीचा निधी उभारून एवढा प्राईम लोकेशनच्या लँडचा सदुपयोग करून घेऊ शकत नव्हते. असं नाही आहे, सरकारी जमिनी. आता आपण सेम विषय असाच आहे. आत्ता हे जे आपलं यशवंतराव चव्हाण नगर आहे, जे पुणे ग्रामीण पोलिसाचं अधीक्षक कार्यालय आहे, तो जवळपास तो सगळा एक मोठा तो जो मला वाटतं 8-10 एकरचा भूखंड आहे, तो असाच PPPवर विकसित करायला आत्ता प्रोसेस चालू आहे PMRDA कडून. MMRDAच्या धर्तीवर जसं अशा जमिनी ज्या सरकारी आहेत, ज्या प्रायव्हेट पार्टीजला PPPच्या आधारावरती किंवा त्याच्या अनुषंगाने तसं प्रपोजल तयार होते आणि जर सगळं जुळून आलं तर ते प्रायव्हेट पार्टीला दिल्या जाते. ही जे प्रपोजल आहे यामध्ये जवळपास 500 क्वार्टर्स किंवा 500 छोटे घरं कॉन्स्टेबलसाठी, 8 मोठे घरं ॲडिशनल कमिशनरसाठी आणि अजून 6 मोठे घरं हे डेप्युटी कमिशनरसाठी. तर हे जे सगळं प्रपोजल आहे आणि परत एक मोठं पोलीस स्टेशन आणि ते पण हे एअर कंडिशन पोलीस स्टेशन देणार होते. तर तो खर्च जो आहे एवढं सगळं जे पोलिसांना मिळणार होतं त्याच्या तुलनेमध्ये त्यावेळेस त्या प्लॉटची 3 एकर प्लॉटची किंमत काय होती? 3 एकर प्लॉटची किंमत त्यावेळेस खूपच होती ना. मग काही 100 कोटींमधलाच विषय होता तो, असं नव्हता. तो विकसित कसं आहे, नुसता प्लॉट आणि तो डेव्हलप केल्यानंतरची किंमत. नुसता प्लॉट 3000 रुपयाला असेल आणि तो डेव्हलप केल्यानंतर त्याची किंमत जर 8000 रुपये स्क्वेअर फुटाने होणार असेल तर तो ऑब्व्हियसली रक्कम मोठ्या प्रमाणात होणारच आहे. त्याचं दुसरं उदाहरण सांगतो. आता याच लेटरमध्ये रिडेव्हलपमेंट ऑफ एक्झिस्टिंग पोलीस स्टेशन येरवडा अँड डेव्हलपमेंट ऑफ पोलीस प्रेमायसेस ॲट शिवाजीनगर ऑन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, हे जे आहे ना पोलीस प्रेमायसेस ॲट शिवाजीनगर, आत्ताही आपण गेलो ना तर तत्कालीन पोलीस आयुक्त होते मला वाटतं व्यंकटेशम साहेब, त्यांच्या काळात पोलिसांसाठी आत्ता जिथं सरकार किंवा यांच्याकडून बांधून घेणार होतो आपण क्वार्टर्स, ते क्वार्टर्स मला वाटतं पर्सिस्टंटनी बांधून दिलेत. आत्ताही पण देतात ना, लोक दानशूर आहेत ना. पुणे शहरात आत्ताही जिथं हेच बांधणार होते, याच प्रपोजलनी बांधणार होते, तिथं लोकांनी फुकट बांधून दिलेत ना. म्हणजे जमीन पण राहिली 3 एकर आणि इथे क्वार्टर्स पण झाले. क्वार्टर्स पण मिळाले. अशा केसमध्ये पोलिसांच्या जमिनी, एक तर जमिनी नाहीत, पोलीस स्टेशनला जागा नाही. आपण वेगवेगळ्या बघतोय, पोलीस चौक्यांचे प्रश्न गंभीर आहेत, पोलीस स्टेशनचे प्रश्न गंभीर आहेत, ट्रॅफिकच्या चौक्या कुठंतरी फ्लायओव्हरच्या खाली कराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत पोलीस लँड खाजगी विकासकांना देण्यामध्ये काय त्याच्यात हाशील काय होणार आहे? बघा, डॉक्युमेंट्स आहेत की जे सरळ सांगतात की याच्या मागे कोण ते मोठे बिल्डर होते आणि हे डॉक्युमेंट्स असून हे सुद्धा स्पष्ट होते आहे की अजितदादा पवार यांचा पेपरवर रोल नव्हता, पण इनडायरेक्ट काही रोल होता का हा एक मोठा प्रश्न होता. कारण की त्यावेळेस ज्या प्रकारे मीटिंगला बोलवण्यात आलं मीरा बोरवणकर चड्डा यांना, त्या मीटिंगमध्ये काय झालं हे त्या पुस्तकामध्ये मीरा बोरवणकर मॅडमनी लिहिलेलं
आहे. कॅमेरन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.